हाय मित्रांनो, जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आलेला तेव्हा या टॉपिकविषयी आपण बोललेलो की एक खरंच आगळा वेगळा एक निराळा टॉपिक आपल्याला बघायला मिळतो आहे. कारण रोजच्या त्या कॉमनच्या लव्ह स्टोरीज वगैरेपेक्षा काहीतरी डिफरंट आणि विथ टॉपिक पण एक जबरदस्त, मतलब आपण म्हणतो ना की एक तऱ्हेने हाईप चित्रपटाच्या नावानेच वाढून जाईल. हां, पण सिरियसली ऑन सिरियस नोट हा चित्रपट खूप सुंदर आहे. रायटिंग मला आवडलं, पर्टिक्युलरली काही डायलॉग्स जे ते खूप सुंदर आहेत. प्रत्येक आपण कलाकाराविषयी जर बोलायला गेलं, काम खूपच मस्त केलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळे कॅरेक्टर्स आपलेसे वाटतात. आपण म्हणतो ना, त्या कॅरेक्टर कोणत्याही चित्रपटात कॅरेक्टर्सशी जुळलं गेलं एक तऱ्हेने तरच तो चित्रपट आपल्याला छान वाटतो. या चित्रपटाबाबतीत मी हेच म्हणू शकतो की जेव्हा ट्रेलर आलेला तेव्हा पण मी म्हणलेलं यार काहीतरी डिफरंट वाटतंय आणि जरा आय जस्ट होप की चित्रपट पण तसा पाहिजे. कारण कधी ट्रेलरवरूनही जज करणं अवघड असतं, धोका होऊ शकतो, एक भीती असते. त्यामुळे चित्रपट बघितल्यानंतर मी एवढंच सांगेल मित्रांनो की थिएटर्समध्ये बघा. एक खूप छान झालं, दशावतारच्या कंपॅरिझनने खूप दिवसांनी आला हा चित्रपट. म्हणजे एक स्क्रीनिंग वगैरेवाला काही अँगल प्रॉब्लेम स्क्रीनसाठी शोजसाठी मिळतील असं नाही झालं आहे. ऑब्व्हियसली तरी मी एक बघितलं आहे की नवीन चित्रपट असून पण शोज कमी मिळाले, पण तरी पण मे बी पब्लिकला आवडू शकतो हा चित्रपट. आय मीन डिफरंट आहे थोडा. आणि मला सगळ्यात जास्त जर काही आवडलं आहे तर कॅरेक्टर डेव्हलपमेंट, आणि हे पूर्ण क्रेडिट जातं मग डायरेक्टरला आणि रायटर्सला स्पेशली, ज्या पद्धतीने हा चित्रपट एक तऱ्हेने मी तर एवढंच सांगेल जो कोणी हा थिएटरला बघेल त्यांना डेफिनेटली आवडेल. कारण तुम्ही रेग्युलर तेच चित्रपट थिएटर्सला बघण्यापेक्षा काहीतरी एक वेगळ्या विषयाचा चित्रपट थिएटर्सला बघावा असं मला तरी वाटतं. बाकी हे तुमच्यावर आहे, तुम्हाला बघायचं आहे थिएटर्समध्ये की नाही. पण यार थोडा बहुत चेंज पाहिजे असेल लाईफमध्ये तर हा चित्रपट थिएटर्सला बघा. यू विल लव्ह इट फॉर शुअर. आणि वडापाव लवर्स, प्लीज डोंट मिस इट यार, मजा येईल तुम्हाला. भूक लागेल ती गोष्ट वेगळी आहे, पण बघा यार. 5 मधून 3.5 स्टार रेटिंग देईल मी चित्रपटाला.